हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो घेऊन आली आहे एक स्किन केअर रुटीन जे मी डेली बेसिसवर फॉलो करते आणि छोटा मोठा मेकअप जो मी ऑफिसला जाताना कॅरी करते. सो हा छोटासा गेट रेडी विथ मी असणार आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं जे मी यूज करते माझ्या स्किनवरती ते आहे हे फॉक्सटेलचं व्हिटॅमिन सी सिरम. अतिशय छान आणि सुंदर सिरम आहे हे. मी गेले एक ते दीड महिना हे यूज करते आणि ते तुमच्या चेहऱ्याला इन्स्टंट ब्राईट इफेक्ट देतं आणि चेहरा असा प्लम्पी दिसतो. आणि फॉक्सटेलचे सगळेच प्रोडक्ट अतिशय सुंदर आहेत आणि त्यांची बाय वन गेट वनच्या खूप वेळा ऑफर्स निघतात. सो खूप अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये तुम्हाला ह्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मिळणार आहेत. यांचं एक मॉइश्चरायझर सुद्धा आहे, अतिशय छान काम करतो तुमच्या चेहऱ्यावरती. सो मी हे जे सिरम आहे ते माझ्या पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतलंय. हा क्रीम बेस आहे. तुम्हाला मी दाखवते इथे की क्रीम बेस आहे. सो असं अगदी लिक्विडी नाहीये, कारण बहुतेक वेळा व्हिटॅमिन सी सिरम ना हे लिक्विडी येतात, पण हे क्रीम बेस असल्यामुळे तुमचा चेहरा चिपचिपीत नाही होत आणि छान ग्लो देतो तुमच्या चेहऱ्याला. आणि तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा मेकअप अप्लाय केला ना तरी सुद्धा एक छान बेस क्रिएट होतो तुमच्या फेसवरती. बट मी तसं करणार नाहीये, मला मॉइश्चरायझर लावायचंय. सो नेक्स्ट मी यूज करते डॉट अँड कीचा मॉइश्चरायझर. मी फटाफट करते कारण मला ऑलरेडी लेट झालाय आणि मकू झोपली आहे, तोपर्यंत मला व्हिडिओ शूट करून घ्यायचे. नेक्स्ट आपण लावतोय डॉट अँड कीचं हे सेरेमाइड अँड हायलोरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. मी ऑलरेडी बेस्ट मॉइश्चरायझरचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती केलेला आहे, 2 केलेले आहेत. एक ऑल सीझन साठी आहे आणि एक अपडेटेड व्हिडिओ आहे. सो तुम्हाला हवं तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्हाला चांगले मॉइश्चरायझर तुमच्या फेसला कसे आणि छान सूट करतील त्याच्यावरती तुम्ही करू शकता. ही जी क्रीम आहे डॉट अँड कीची ही तुम्ही ऍज अ नाईट क्रीम सुद्धा वापरू शकता आणि ह्याचं बॅरियर रिपेअर होतं तुमच्या स्किनवरती. इतकं सुंदर आणि छान ऍब्झॉर्ब होते तुमच्या स्किनवरती, अजिबात चिपचिप नाहीये. आणि ही खरं तर त्यांनी सांगितलं ड्राय स्किनसाठी आहे, बट माझी नॉर्मल ऑइली स्किन असून सुद्धा मी हे यूज करते आणि मला याचे काहीही दुष्परिणाम दिसत नाहीत. उलटा माझा चेहरा छान ग्लोईंग आणि प्लम्पी दिसतोय म्हणे. सो आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते लावून झालंय. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. सो सनस्क्रीनसाठी मी इथे यूज करते विश केअरची सनस्क्रीन. ही सुद्धा मी गेले 1.5-2 महिने वापरते. माझ्या फेवरेट्स मध्ये सुद्धा ही तुम्हाला बघायला मिळेल. याचं कव्हर ते हटलंय ऑलरेडी आणि याची कन्सिस्टन्सी खूप छान आहे, लिक्विडी आहे, पटकन अप्लाय होतं, वाईट कास्ट देत नाही आणि मेन गोष्ट चिपचिप होत नाही. आत्ताचा सध्याचा जो सीझन आहे तो लिटरली खूप विचित्र आहे. ना पाऊस पडतोय, ना गरमी होतीये, ना मध्येच अडकल्यासारखं झालंय. आणि पाऊस पडला की छान वाटतं, पण जेव्हा तो थांबतोय तेव्हा अतिशय गरम होत आहे. आणि त्यासाठी तुम्ही सनस्क्रीन लावणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. पाऊस पडो न पडो, थंडी पडो नाहीतर मग गरमी हो, काही असलं तरी सनस्क्रीन इज अ मस्ट. आणि सध्या मी विश केअरची वापरते. डॉट अँड कीची सुद्धा खूप छान आहे. सो बेस्ट सनस्क्रीनचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर आहे, मला हवं तर तुम्ही तो सुद्धा बघू शकता. सो आपली सनस्क्रीन अप्लाय करून झालेली आहे. 2 ते 3 मिनिटं फक्त त्याला सेटल व्हायला थोडासा टाइम द्यायचा आणि ह्याच्यानंतर आपण आपला जो मेकअप आहे 3 मिनिटचा मेकअप आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, सो आपली जी स्किन केअर आहे ती सेट झाली आणि ह्याच्यानंतर मी घेणार आहे कन्सिलर आणि फाउंडेशन. मी नाही लावत आहे कारण सध्या मला गरज नाहीये बिकॉज ऑफ मे बी प्रेग्नन्सी ग्लो आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे हार्मोनल जे काही फरक चेंजेस होतात तुमच्या बॉडीमध्ये, त्यामुळे माझे ऍक्ने सध्याला तरी स्टॉप झालेत. आय डोंट नो पुढे काय होईल, बट सध्या तरी मी एन्जॉय करते ही फेज. माझा जो चेहरा आहे जो त्याच्यावर काही नाही लावलं, फक्त लिपस्टिक लावून गेलं तरी सुद्धा छान दिसतं. सो नेक्स्ट आपण यूज करतोय डिरेक्टली ब्लश. सो माझं जे ब्लश आहे आताचं करंट फेवरेट, कुठे गेलं यार ते, आय होप येस मिळालं. सो हे आहे माझं ऍटिट्यूडचं वॉटर टिंट आणि माझा जो शेड आहे याच्यामध्ये तो आहे आय थिंक 02 आहे. जो शेड आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करेन. अतिशय छान, सुंदर, बेस्ट आणि अतिशय नॅचरल फिनिश देणारं हे ब्लश आहे. तुम्ही खूप जणांना बघितलं असेल असं वॉटर टिंट मध्ये येतं आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा हे तुम्ही अप्लाय करता तेव्हा ते पटकन ब्लेंड करायचं, नाहीतर त्याचा मार्क राहतो. सो पटापट पटापट तुम्ही तुमच्या गालांवरती स्प्रेड करून घ्या. सी, असं वाटतं विदिन ग्लो करते स्किन. असं वाटत नाही की एक्स्ट्रा काही ब्लश वगैरे लावलंय तुमच्या स्किनवरती
आणि जेव्हा तुम्ही असं पिंक कलरचे ड्रेस वगैरे घालता, जसं मी आता घातलाय एक रोज पिंक कलरमध्ये, त्याच्यावरती जर तुम्ही असं नॅचरल ब्लश लावताय तर तुमचा चेहरा इतका छान दिसतो. पप्पी. सो येस, बस एवढंच लावायचंय कारण मी लग्नाला नाही जाते, ऑफिसला जाते. सो हे जे ब्लश आहे ते आपलं लावून झालेलं आहे. आय होप की ते कॅमेरावर दिसतंय. सो इतकंच ब्लश मी लावणार आहे. नेक्स्ट मी जे लावणार आहे ते आहे कॉम्पॅक्ट, कारण डिरेक्टली मी कॉम्पॅक्ट वरती जाते. मी ऑफिसला जाताना सध्या खूप मिनिमल मेकअप करते, जास्त काहीही लावत नाहीये. कारण काय ना, एवढी गरमी आहे की तुम्ही जर फाउंडेशन आणि कन्सिलर लावताय ना तर ते लिटरली मेल्ट होत आहे. पण जर तुम्हाला लावायचं असेल तर म्हणजे जर डार्क स्पॉट्स वगैरे असतील आणि हाईड करायचं असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सो कन्सिलर साठी तुम्ही युज करू शकता. माय गॉड यार, माझ्याकडे इतका पसारा झालाय. येस, वाव. सो माझ्याकडे आहे लोरियलचं हे कन्सिलर. ह्याच्यात 3 ते 4 शेड येतात आणि खूप छान फुल कव्हरेज कन्सिलर आहे. माझ्या पण मंथली फेवरेट आणि पैसा वसूल जी माझी व्हिडिओ होती त्याच्यामध्ये मी हे सांगितलं, कारण ह्याची जी प्राइस आहे ही 500 अबाव आहे. सो त्यामुळे माझ्यासाठी तर कॉस्टली आहे. कुठलाही प्रोडक्ट जर मी 500च्या वरती वापरते तर माझ्यासाठी ते महागडं आहे म्हणजे आहे. सो म्हणून ते पैसा वसूलच्या व्हिडिओमध्ये आहे. खूप छान फिनिश देतं, नॅचरल फिनिश आहे. जर तुम्हाला ह्याच्यात परफेक्ट मॅच मिळाला तर भाई बल्ले बल्ले, तुमची लाईफ सेट आहे. तुम्हाला दुसरं काही अप्लाय करायची गरज नाही लागणार. सो कॉम्पॅक्ट साठी मी इथे घेतेय मार्सचं हे कॉम्पॅक्ट. हे डबल वाला जे कॉम्पॅक्ट असतं ते, त्याच्यात माझी शेड आहे 03. येस, 03 मी कॉम्पॅक्ट इथे युज करते. त्याचा ब्रश सुद्धा खूप छान आहे आणि खूप छान प्रकारे इझिली अप्लाय होत आहे तुमच्या स्किनवर. आणि ह्या सगळ्या प्रोडक्टची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. खाली विश लिंक म्हणून एक ऑप्शन असेल, त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्टची लिंक मिळेल. आणि बाय द वे नायकावरती पिंक फ्रायडे नाही, समर सेल चालू आहे. सो तुम्हाला तिथून सुद्धा बाय करायला बरं पडेल, कारण खूप साऱ्या प्रोडक्ट्सवरती छान छान डिस्काउंट सध्या त्यांनी दिलेले आहेत. सो येस, आपलं कॉम्पॅक्ट लावून झालेलं आहे आणि थोड्या वेळाने जरासं गरम झाल्यावरती ते अजून छान सेट होईल. आणि ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे आयब्रोज. काही होऊ दे, आयब्रोज करायला कधी विसरू नका. सिरियसली खूप इम्पॉर्टंट आहेत आयब्रोज करणं आणि तुम्ही पटकन फरक जाणवतो तुमच्या पूर्ण लुकमध्ये. सो आयब्रोसाठी मी इथे युज करते इनसाइडचं ब्राओ टॅटू. हे त्यांचं न्यू लॉन्च होतं. 170 रुपयाला फक्त तुम्हाला मिळतं. जे बेनिटिनचं आहे ब्राओ जेल, त्याचं त्यांनी कॉपी करायचा प्रयत्न केलाय. तेवढं तर मी वापरलेलं नाहीये बेनिटिनचं, पण हे खूप छान आहे. ह्याच्यात माझा जो शेड आहे तो आहे ग्रे कलरचा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रोडक्ट घ्याल तेव्हा सगळं काढून ठेवा ह्याच्यावरती, नाहीतर तुमच्या आयब्रोज आहेत त्या अगदी बुशी आणि मोठ्या जाड दिसतील. सो मी हे माझ्या आयब्रोज वरती अप्लाय करते. हे जेल कन्सिस्टन्सी मध्ये आहे. सो तुमच्या ज्या आयब्रोज आहेत ना त्या सेट पण होतात आणि एक छान लुक सुद्धा येतो तुमच्या आयब्रोजला. आय नो मी व्हिडिओमध्ये खूप हळू बोलते कारण विधी झोपली आहे. सो त्याच्यासाठी माझी अजिबात इच्छा नाहीये की मी व्हिडिओ बनवताना ती उठावी, कारण ती जर उठली तर मला हा व्हिडिओ अर्धवट टाकून उठावं लागेल. येस, सो आपल्या आयब्रो सेट झालेले आहेत आणि ह्याच्यानंतर मी युज करतेय मस्कारा. सध्या ना तुम्ही बघाल, एक काळ होता जेव्हा विंग आयलाइनरचा खूप ट्रेंड होता, पण सध्याच्या काळामध्ये मस्कारा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. फक्त मस्काराच युज करतात आणि निघून जातात. आय डोंट थिंक की कोणी आता काजळ आणि लायनर इतकं जास्त वापरताय. सो सध्या तरी मी युज करते मार्सचा मस्कारा आणि इझी पण पडतं. लायनरला थोडा टाइम लागतो. सो बेस्ट आहे, पटकन मस्कारा लावा आणि कामाला जा. हा मार्सचा डबल ट्रबल मस्कारा आहे. याच्यामध्ये जो थिक वॉन्ट आहे तो मी डिरेक्टली अप्लाय करते माझ्या लॅशेस वरती आणि देवाच्या कृपेने माझ्या लॅशेस खूप चांगल्या प्रकारे जाड आहेत. सो मी ह्याचा जो थिन वॉन्ट आहे तो सुद्धा युज केला तरी सुद्धा चालतं. पण जर मला ऑफिसला जायचं असेल तर मी थिक युज करते आणि हा मस्कारा अतिशय छान लॉंग लास्टिंग आहे आणि 200 रुपयामध्ये तुम्हाला अतिप्रचंड बेस्ट प्रोडक्ट मिळत आहे. सो येस, मी मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 कोट सुद्धा लावू शकता, बट माझ्यासाठी 1 कोट इनफ आहे. सो हा वाळून द्यायचा, नाहीतर सगळा तो असा वरती चिपकतो. जसा आय थिंक चिपकला आहे नाही. ओके,
सो हे सगळं झालेलं आहे आणि लास्ट जी स्टेप आहे ती आहे माझी फेवरेट सगळ्यात बेस्ट लिपस्टिक. सॉरी लास्ट नाही, अजून 2 स्टेप राहिल्यात आणि दोन्ही माझे फेवरेट आहेत. सो सगळ्यात पहिली तर मी लिपस्टिक लावते आणि लिपस्टिकसाठी माझ्याकडे आहे माझी सगळ्यात फेवरेट, म्हणजे ही माझी गो टू शेड आहे, ती आहे कप्स अँड लॅशेसची 04 डव्स याचं नाव आहे. अतिशय छान सुंदर 250 रुपयाला लिपस्टिक येते, कम्फर्टेबल फॉर्म्युला, मुजी टेक्स्चर आणि मेन गोष्ट म्हणजे दिवसभर तुमच्या लिप्सवरती राहते. आणखीन काय हवंय तुम्हाला सिरियसली. कप्स अँड लॅशेसचे खूप सारे प्रोडक्ट खूप छान आहेत. निधी कटियार म्हणून एक युट्यूबर आहे, तिचा हा पर्सनल ब्रँड आहे. पण सिरियसली तिने काय प्रोडक्ट बनवलेत यार. आय डोंट नो त्याला एवढं जास्त मार्केट का नाही मिळत आहे, पण खरंच खूप हाय एंड प्रोडक्टला सुद्धा मागे काढेल. अतिशय सुंदर लिपस्टिक आहे. हा शेड मी तुम्हाला दाखवते. पिंक कलर आहे आणि त्याच्यात एक मॉवची थोडीशी हिंट आहे. आणि हा जो शेड आहे ना, हा तुम्ही कुठल्याही कलरचे असाल, थोडेसे डार्क असाल तरी सुद्धा तुम्हाला छान दिसेल. म्हणजे ऑल स्किन टाईपला हा जो कलर आहे तो सूट होणार आहे. माझी जी स्किन टोन आहे याच्यावरती हा पिंक कलर दिसतो आणि त्याच्यात हलकीशी हिंट दिसते मॉवची. आणि जर तुम्ही माझ्यापेक्षा डार्क कॉम्प्लेक्शनचे असाल तर तुम्हाला ही लिपस्टिक छान पिंक न्यूड दिसणार आहे. आणि माझ्यापेक्षा अजून फेअर असाल तर मग तर क्या बात आहे, अजूनच सुंदर दिसेल आणि एनहान्स होईल तुमचा चेहरा. सो ही लिपस्टिक आहे, ही मी खरंच माझी गोटू आहे. ह्याची मी लिंक तुम्हाला नक्की देईल. आता तर अमेझॉन आणि नायकाला सुद्धा कप्स अँड लॅशेसचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे. एकदा ट्राय करून बघा. मी माझ्या एका फ्रेंडला सुद्धा रिकमेंड केलं होतं आणि तिला सुद्धा अतिशय आवडलं होतं. नेक्स्ट मी युज करते लास्ट प्रोडक्ट जे आहे हायलायटर. जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करता तर तुम्हाला माहिती आहे मला हायलायटर्स अतिशय आवडतात. तर करंटली मी जे युज करते ते आहे इनसाइडचं ग्लो हायलायटर. ज्याच्यामध्ये ही 3 ह्याची पॅलेट येते आणि ह्याच्यात 2 कलर आहेत. ते मी असे 2 हे मिक्स, मी सगळेच मिक्स करते जेव्हा जेव्हा मला हवेत. आणि जस्ट आपले जे हाय पॉइंट्स असतात चेहऱ्यावरचे त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करा. काय मला जाम आवडतं सिरियसली. आणि हे ना अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये आहे. माझ्याकडे थोडेसे महागातले हायलायटर सुद्धा आहेत, जे मी पैसा वसूलच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला दाखवले. पण तुम्हाला जर जास्त इन्व्हेस्ट नसेल करायचा, अगदी स्वस्तातच भागवायचं असेल तर तुम्ही या हायलायटरमध्ये युज करू शकता, सॉरी इन्व्हेस्ट करू शकता. आणि सी द ग्लो ओ माय गॉड. हा नॅचरल फिनिश. मला ना खूप वेळा लोक विचारतात की चेहरा असा का चमकतोय, तर ते हायलायटरमुळे असतं. कुणाचाही चेहरा हायलायटरमुळेच चमकतो. असं काही विदिन ग्लो वगैरे असं इतका काही ग्लो कोणाच्या चेहऱ्यावरती नसतो. अगदीच कोणी असेल जो छान ट्रीटमेंट वगैरे घेत असेल त्यांनाच असतो. सो थोडंसं मी हे ना आयलिड्स वरती लावते. सो जे आयलिड्स आहेत ना ते छान अशा पॉपअप होतात. अगदी हलकंसं. माय गॉड, माझा मस्कारा हल्ला नाही पाहिजे. येस. आणि हा हेअर बेल्ट आपण काढूयात. केस थोडेसे स्ट्रेट करायचा प्रयत्न केलेला पण तेवढा मला टाइम नाही मिळाला. बट दॅट्स इट. हा आहे आपला फायनल लुक. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. लवकरच मी प्रयत्न करणार आहे की हॉल व्हिडिओज घेऊन यायचा. माझ्याकडे कॉन्टेंट खूप आहे बट टाइम मिळत नाहीये. बट स्टे ट्यून आणि बघूयात आपली नेक्स्ट व्हिडिओ कुठली असेल, कारण मी आत्ताच प्रेडिक्ट नाही करू शकत मला कुठल्या व्हिडिओला टाइम मिळेल. ही सुद्धा व्हिडिओ मी लिटरली 15 मिनिटाच्या आत शूट केली आहे. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.